श्री स्वामी समर्थ। मंडळी नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आवाज येत असेल, आजूबाजूला मी आले होते फॅशनमध्ये। चेहरा जरासा नीट करायचा होता, आयब्रोज वगैरे वाढल्या होत्या। ही मोठी टिकली इथूनच लावली आहे। सूट होते का मला मोठी टिकली? होते ना? का जाम मोठी दिसते मी? चला आता पेमेंट करायचा टाइम आला, पहिलं मी करून घेते मग बडबड करते तुमच्याशी। त्यानंतर मी आले साडी खरेदी करण्यासाठी, कारण आज संध्याकाळी मला एक डोहाळे जेवण फंक्शन अटेंड करायचं आहे। गार्गी जे आपले व्हिडिओज एडिट करते तिचं डोहाळे जेवण फंक्शन आहे, तर तिच्यासाठी साडी घ्यायला आले। तर ज्या साड्या दाखवल्या सगळ्याच आवडल्या, पण त्यातल्या त्यात कन्फ्युजन माझं झालं ते म्हणजे लाईट शेडमध्ये। बघितलंच मला असं वाटलं की लाईट शेड घ्यावा, कारण डार्क शक्यतो असतात आपल्याकडे ना, आणि आजकाल लाईट शेडची फॅशन आहे, पेस्टल शेड्सची। तर हा ग्रीन कलर, हा आबोली कलर, तो ब्ल्यू कलर आणि जो येल्लो होता तो, त्यातल्यापैकी कुठला घेऊ हा मला प्रश्न पडला। तशी ती मस्त गोरी गोरी पान आहे, फुलासारखी छान, तिला कुठलाही रंग सूट करेल, पण मला अशी इच्छा झाली की लाईट रंग घ्यावा। म्हातारी झाले म्हणजे पांढरा केस, जसं तो उपटला तर अजून पांढरे केस येतील, बरोबर? वय वाढतंय। असो, घरी पोहोचले मी। आरू झोपलाय, तो 2:30ला झोपलाय। आता तो कधी उठतोय ते बघूया। 4चं फंक्शन आहे डोहाळे जेवणाचं। फायनली मी हा कलर घेतला, निळसर। आय एम नॉट शुअर, हे बघा हा असा आहे। तर ती मस्त गोरी पान आहे, तर मला असं वाटलं की हा कलर तिला सूट होईल, आणि त्याच्याहीपेक्षा जास्त मी हा घेतला कारण की हा युनिक कलर आहे असं मला वाटलं। हा कलर जास्त कोणाकडे दिसत नाही, माझ्याकडे स्वतःकडे नाही आहे हा असा कलर, तिच्याकडे आहे नाही आहे मला माहिती नाही, पण ती गोरी आहे त्याच्यामुळे तिला कदाचित चांगला दिसेल म्हणून हा घेतला। आणि तिथे लाईटवर तर अजून जास्त सुंदर दिसत होता। गार्गी तुला आवडावा अशी मी आशा करते हा रंग, तर मला असं वाटतं का तुझ्यावर चांगला दिसेल। मी ही साडी नेसणार आहे फंक्शनला, ऑर्गेन्झा टाईपमध्ये आहे ही साडी। अनोमा म्हणून ब्रँड आहे, इंस्टाग्रामवर मी ॲडव्हर्टिजमेंट बघितली होती। खूप वेळा मी इग्नोर केली ॲड, पण नंतर म्हटलं चला मागवून बघूया। पदराच्या ज्या निऱ्या आपण करत बसतो ना, सत्रांत सोडतो, आवडला नाही तर, तसं करायची गरज नाही। एकदाच साडी नेसायच्या पूर्वी ह्याच्या मदतीने, पल्लू मेकर आहे हा, त्याच्या मदतीने निऱ्या घालून घ्यायच्या पदराच्या। तर मी आता बघते, पहिल्यांदाच ट्राय करते, मी अजून कधी केलेलं नाही आहे। हे येऊन खूप दिवस झाले, आता मी ट्राय करते की जमतंय का, कसं जमतंय ते, आणि खरंच तेवढं आहे का कामाचं, बघूया। ही साडी आहे आपली, तिचा जो पदराकडचा हिस्सा आहे ना, तो मी साधारण एकत्र करून घेते आणि माझ्या खांद्यावरून टाकून बघते की मला किती उंची हवी आहे। ज्या उंचीवर मला पिनअप करायचं आहे त्या उंचीचा पहिले अंदाज घेते, मग आपल्याला पुढची प्रोसिजर करायला। हा आहे तो पल्लू मेकर, लांब लचक अशी पट्टी आहे। जो गोंडा आहे तो त्या पट्टीचा सेंटर पार्ट आहे। एक हिस्सा मी बेडवर असा अंथरून घेतला आणि गोंड्यापासून पुढे दुसरा हिस्सा साईडला ठेवला। तो जो भाग येईल, जो पिनअप करायचा आहे जिथे, तो भाग मी त्या पट्टीवर ठेवला आणि पलीकडे सगळा पदर आहे। व्यवस्थित पसरवून घेतला पदर, चुण्या पडणार नाहीत याची काळजी घेतली, आणि जो उरलेला दुसरा हिस्सा आहे पल्लू मेकरचा तो वरून टाकला साडीच्या, ठीक आहे। सो गोंडा हा सेंटर आहे त्या पल्लू मेकरचा, अर्धा हिस्सा साडीच्या खाली जातोय आणि अर्धा हिस्सा साडीच्या वरती येतोय। ओके, आता इथून पुढे आपण बघूया की फोल्ड कसा करायचा तो पल्लू मेकर, सो दॅट आपल्या पदराच्या निऱ्या तयार होतील। पदर आपल्याला असा डायरेक्ट नाही दुमडायचा आहे। काय करायचं आहे, गोंड्यापासून 3 नंबरचा चौकोन मोजायचा, तिथे बोट ठेवायचं आणि मग असा फोल्ड करायचा। परत गोंड्यापासून 3 नंबरचा चौकोन मोजायचा आणि मग फोल्ड करायचा। असं 3-3 नंबरचा चौकोन मोजून तिथे बोट ठेवून मग जर फोल्ड केला तर ते इझिली लक्षात राहतं, कन्फ्युजन होत नाही आणि पटकन बनवून होतो आपला पल्लू। हे बघा, असा आपला झटकीपट पदर रेडी झाला, एकाच झटक्यामध्ये परफेक्ट आला। आता आपण ह्या साईडला पिनअप करायचा आहे। आता या पल्लू मेकरचा जो सुट्टा पार्ट आहे, कुठलाही एक एंड जो सुट्टा आहे तो असा वरती उचलायचा, धरून खेचायचं, ते सुटत जातं आपोआप, ठीक आहे। आणि मग हा आपला पदर एकदम
रेडी आहे. आता ही ऑर्गॅन्झा साडी आहे त्याच्यामुळे ती जरा फुलती आहे, तिचा पदर फुलतोय. सो मी आणखी 2 पिनं लावून घेते पदराला, फुगीर दिसायला नको. तसंही ऑर्गॅन्झा साडी फुगीरच दिसते, काही करा, पण पदर तरी पटकन नेसून झाला. अदरवाईज ते 4 वेळा सोडायला लागतं. आय एम शुअर तुमचाही कधी ना कधी अनुभव आलाच असेल. आणि पदर नीट नाही आला ना की मग डोकं फिरतं, मूड जातो आणि 2 शब्द ऐकायला लागतात की किती वेळ लागतो आवरायला, असं तसं. त्याच्यामुळे मग ह्या पल्लू मेकरचा ऑप्शन आता मला तरी आवडलाय, पटलाय आणि व्यवस्थित होतात, पटकन होतात निर्या घालून पदराच्या तरी ॲटलिस्ट. त्यानंतर नॉर्मल जशी आपण साडी नेसतो तशीच साडी नेसायची आहे. समोरून काहीसा असा लुक येईल पदराचा. ओके, www.anoma.in ही त्यांची वेबसाईट आहे. तिकडे तुम्ही कलर वगैरे बघू शकता किंवा तुम्हाला किती हव्यात निर्या. आता मी 7 निर्यांचा पल्लू मेकर घेतला, तुम्ही हवं तर 5 निर्यांचा घेऊ शकता. मी 7चा घेतला त्यामुळे पदर छोटा आला. तुम्हाला जर थोडा वाईड पदर हवा असेल तर तुम्ही 5 निर्यांचा पल्लू मेकर पण सिलेक्ट करू शकता. तोही ऑप्शन तिथे होता. www.anoma.in गुगल सर्च करा आणि त्यांच्या वेबसाईटवरून तुम्ही परचेस करा. माझ्याकडे वेगळी अशी कुठली लिंक नाही आहे या पल्लू मेकरसाठीची. आरूला आईकडे सोडते, आता तो काकीकडे आहे आणि मी जाऊन येते. पेढे घ्यायचं लक्षात नाही. आता जाता पेढे काहीतरी मिठाई घेते. पोहोचलोय आपण. अजून फंक्शन चालू नाही झालेलं, सो आपण टायमात आहोत. हे आहेत गार्गी आणि संकल्प, म्हणजे होणाऱ्या बाळाचे आई आणि बाबा. आणि ह्या ज्या त्यांना ओवाळत आहेत त्या आहेत होणाऱ्या बाळाच्या आजी. आता गार्गीची ओटी भरून घेतली जाते. सगळ्यात पहिले तिच्या परिवारातील मंडळी ओटी भरतील आणि मग बाकी. आणि इकडे या 2 चिमुरड्यांचं चालू आहे त्यांचं बालपण एन्जॉय करणं. मस्त धमाल. अपेक्षा वहिनी आहेत. वहिनी ह्यासाठी म्हणते मी कारण की नातलग पण लागतात आमच्या. कशा खूप दिवसांनी तुला इंस्टाग्रामवर फॉलो करतो, तसं कधीतरी पोस्ट टाकली तर लाईक करणं होतं, पण असं प्रत्यक्षात आणि बोलणं पण तसं तर आमच्या रिलेटिव्ह आहेत त्या, पण त्यावेळेला सुरुवात झाली होती रिलेशनची, त्याच्यामुळे तेवढी भेटगाठ नव्हती. आत्ता एवढ्या हक्काने मी बोलू शकते की त्यांच्याकडे येऊन आपण क्लिप घेऊया. हो नक्की नक्की. तिथे जे थंब प्रिंट्स जे आहे ना, बॉय किंवा गर्ल, ते यांनी केलेलं आहे. फुल खुश ना.
त्याच्या मागे ठेवते आणि हे दोन जवळ गेले त्याला. माझा पहिल्यांदा आहे. आपण ब्ल्यू टीम मध्ये. या सायली मॅडम आहेत. मी यांना इंस्टाग्रामवर फॉलो करते. यांचं इंस्टाग्राम पेज आहे योगा विथ सायली. तिकडे तर मी फॉलो करते. मी तुमचं पेज इतरांना रेकमेंड पण करते, कारण की तुम्ही जो मेसेज देता आणि जे फर्टिलिटीचे पण तुमचे जे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत ना, माझ्या ज्या काही फ्रेंड्स आहेत जे कन्सिव्ह करायला ट्राय करतायत, मी त्यांना तुमचं पेज सजेस्ट करते, कारण खूप चांगला सक्सेस रेट आहे यांना. तुम्ही सुद्धा जर ट्राय करत असाल नक्की मॅडमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. योगा विथ सायली इथे समोर तुम्हाला दिसतंय. एवढे दिवस मी त्यांना फक्त फोनवर बघायचे, सोशल मीडियावर बघायचे. आज गार्गीच्या डोहाळे जेवणाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटायचा योग आला. मला कधीपासून एकमेकींना भेटायचं फायनली ऍक्च्युली. आणि फोन पण कनेक्ट झाले, पण ते म्हणजे कॉल रिसीव्ह नाही करू शकले मी, असं काही तर झालं. पण छान वाटलं भेटून. थँक्यू. मला पण खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. इकडे भेट झाली आहे आपल्या सबस्क्रायबर्सची. पहिले त्या म्हणाला की एवढी छान साडीत कोण आहे. थँक्यू त्या कॉम्प्लिमेंटसाठी. थँक्यू सो मच. आणि ना मला क्लिक झालं. आम्ही आधी भेटलो. यांनी मला आवाज दिला होता आणि मी ब्लॉगची क्लिप पण घेतली होती. आज दुसऱ्यांदा भेट झाली. माय प्लेजर. कशा आज मस्त. खूप छान छान माणसं भेटतात मला. तशाच या आहेत. आता मी यांना मावशी हाक मारते, कारण त्यांनी ओळख करून दिली की तशा त्या माझ्या मावशी लागतात. माझ्या आईचं जे माहेर आहे ते तुमचं पण नाही, माझ्या आत्याचं. आजोळांचं. तुमचं नाव काय? माझं प्राजक्ता. प्राजक्ता मावशी. बघता आपले व्हिडिओ? सगळे बघते व्हिडिओ. थँक्यू. आवडतात? खूप आवडतात. थँक्यू सो मच. आता त्या जवळ आल्या, बोलल्या, फोटो काढला, छान वाटलं. थँक्यू. मला पण भेटून खूप बरं वाटलं. थँक्यू. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. डोहाळे जेवण या शब्दामधला डोहाळे हा शब्द खरा नव्हे. त्याचा मूळ शब्द आहे दोहोद. दोहोद पूर्ती असा शब्द आहे. फार सुंदर अर्थ आहे बरं त्याचा. दोहोद याचा अर्थ दोन हृदयांची. आत्ता ती दोन हृदयांची आहे ना, तिचं स्वतःचं आणि तिच्या लेकराचं हृदय. त्यामुळे ही आत्ता द्विहृदया अशी स्त्री आहे आणि तिच्या इच्छांची पूर्ती म्हणजे दोहोद पूर्ती. हळूहळू त्याचा अपभ्रंश होत गेला आणि त्याचं झालं डोहाळे जेवण. ही 4थ्यात का नाही, 7व्यातच का? 7व्या महिन्यापर्यंत बाळाची पूर्ण वाढ झालेली असते. थोडासा ताण आईच्या मनावर पडायला लागतो. तो शरीरावर सुद्धा असतो, मनावर सुद्धा असतो. एक अनामिक भीती असते, वेगवेगळ्या हॉर्मोन्सचे बदल असतात, बरंच काही काही असतं जे तिला एकटीलाच अनुभवायचं असतं. मग अशा वेळेला तिचा ताण थोडासा कमी करावा, तिला थोडं बरं वाटावं, मनावर आलेले जे अभ्र असतात ते स्वच्छ व्हावेत, यासाठी हा कौतुक सोहळा करायचा असतो. ज्या वेळेला ह्या 4ही स्त्रियांना दिवस राहिले आणि दशरथ महाराज सगळ्यांना विचारायला गेले, काय तुमचे आहेत बाई डोहाळे, काय काय करावं असं वाटतं तुम्हाला? तर पहिल्यांदा गेले कैकईच्या महालामध्ये. कैकईने काय सांगावं बरं, काय डोहाळे लागले की माझा पुत्र राजा व्हावा आणि गादीवर बसावा, असा स्वार्थी डोहाळा लागला होता. सुमित्रेला विचारलं, सुमित्रा काय म्हणाली, माझ्या पुत्राने मोठ्या म्हणजे ज्येष्ठ भावाची सेवा करावी, असे तिचे डोहाळे होते. पण ज्या वेळेला ते कौशल्याच्या महालात गेले, त्यांना आत शिरता येईना इतकं तेज सगळीकडे पसरलेलं होतं. हे तेज तिच्या डोहाळ्यांचं होतं. अर्थात तिला म्हणाली, मला खायला काही नको, प्यायला काही नको, लिहायला काही नको वेगळं. पण तिने फार सुंदर उत्तर दिलंय बघा. काय सांगू काय वाटे काय उमलते मनी, काय सांगू काय वाटे काय उमलते मनी, धनुष्य बाण घेऊनी लढावे ऐसे ये मनी, धनुष्य बाण घेऊनी लढावे ऐसे ये मनी, तेज मनी दाटले पियुष काल जाहला,
तेज मनी दाटले किवश काल जाहला कोण घेई जन्म पोटी ध्यास मनी लागला कोण घेई जन्म पोटी ध्यास मनी लागला ध्यास मनी लागला. किती सुंदर डोहाळे. खूप छान चालू होतं व्याख्यान, पण मला यायला लागलं ह्या पोरासाठी याला वॅक्सिन द्यायचं आणि ऑलरेडी आम्ही डिले केला वॅक्सिन द्यायला, त्याच्यामुळे अजून लेट नको. तर तुम्हाला सगळं सागर संगीत सांगत बसत नाही. काय लागलं परत त्याच्यावर. अरे देवा, असा पडझड होत असते आमची. वॅक्सिन द्यायचं आहे त्याच्यामुळे आता चाललोय आम्ही. चल मग चल. चला. त्या मॅडमच्या व्याख्यान देत होत्या, त्यांचं नाव बोंद्रे मॅडम. त्या पण शिक्षिका आहेत, त्याच्यामुळे आधीपासूनची ओळख आहे. खूप छान बोलत होते त्या. थांबायची इच्छा होती पण निघायला लागलं. आता चाललोय डॉक्टरकडे. दॅट्स इट फॉर टुडे मंडळी. गार्गी खूप सुंदर दिसतेस. दृष्ट नको लागू दे कोणाची. बाळाला आणि तुला खूप खूप शुभेच्छा. काळजी घे, सुखी राहा. येणारं बाळ पण छान येऊ दे या जगात, अगदी आनंदात हसत खेळत. थँक्यू मंडळी, इतक्या आवडीने तुम्ही व्हिडिओ पाहिलात. पुन्हा भेटू.